महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं। मंडळी, भिवंडीतल्या पडघा बोरिवली गावांमध्ये महाराष्ट्र एटीएसनं काल टाकलेल्या धाडींमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत। शर्यत अल शाम नावाचं एक मॉडेल इथल्या स्लीपर सेलनं तयार केलं होतं आणि धक्कादायक बाब म्हणजे हे मॉडेल कट्टरपंथी इस्लामिक कायदेशीर व्यवस्थेअंतर्गत भारतापासून वेगळं असलेलं विशेष राज्य म्हणून घोषित करण्यासाठी काम करत होतं। या कथित शर्यत राजवटीत 15 मुस्लिम तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकारही देण्यात आले होते। साकिब नाचन कुटुंबानं एक संघटित स्लीपर सेल तयार करून ते भारतात देशविरोधी कृत्य करण्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करत होते, चिथावणी देत होते असा तपास यंत्रणांना आता संशय आहे आणि त्या स्लीपर सेलमध्ये 100हून अधिक मुस्लिम तरुणांचा समावेश होता। एटीएसच्या धाडीत एकूण 19 मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी आता पाठवण्यात आले। म्हणजे महाराष्ट्र एटीएसनं भिवंडी तालुक्यातल्या पडघा आणि बोरिवली या गावांमध्ये टाकलेल्या धाडीत नेमकं काय मिळालं ते पाहूया ग्राफिक्समधून। पडघा बोरिवली एटीएस धाडीतून काय मिळालं? तुर्कीत जाऊन आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। तिथले काही तरुण हे तुर्कीत जाऊन आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। तुर्कीशी संबंधित काही कागदपत्र ही तपास यंत्रणांच्या हाती सापडलेली आहेत। त्यामुळे संशयितांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार। ट्रॅव्हल हिस्ट्री म्हणजे काय तर संशयितांनी गेल्या काही वर्षांमध्ये जे परदेश दौरे केले आहेत ते परदेश दौरे आणि त्याची कारणं ही तपासली जाणार। काही संशयितांनी तुर्कीत आयसिस या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांची भेट घेतल्याचा संशय आहे। बोरिवलीतील काही तरुण हे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात अजूनही असल्याचा संशय आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा ही